ही आहे चिपळूणमधली वशिष्ठी नदी आणि मी आलोय याच नदीच्या कड्यावर असलेला किल्ला गोळकोट बघायला. याचं दुसरं नाव गोविंदगड असं पण आहे. चिपळूणपासून 4-5 किलोमीटर असलेल्या एका टेकडीवर हा किल्ला बसलेला आहे. डायरेक्ट तुम्ही गाडीनं वर येऊ शकता. हा आहे गडाचा मेन दरवाजा म्हणजेच उत्तर दरवाजा. सध्या तर पूर्ण पडलेला आहे, पण याच दरवाजातून बाहेर गेलं की समोर दिसते ती ही वशिष्ठी नदी. ही नदी असंच तिकडं समोर जाऊन दाभोळच्या खाडीतून अरबी समुद्राला मिळते. हे बघा, किल्ल्याला तिन्ही बाजूनी या वशिष्ठी नदीने वेढलेलं आहे. हे आहे किल्ल्यावरच्या रेडजाई देवीचं मंदिर. दरवर्षी होळीच्या दिवशी करंजेश्वरी देवीची पालखी इथं आणतात. या किल्ल्यावर जवळजवळ 22 तोफा होत्या. त्यातल्याच अजून पण काही शिल्लक आहेत. या तोफा बांगडी पद्धतीने तयार केलेल्या आहेत. ही आहे किल्ल्यावरची सदर. याचबरोबर या किल्ल्यावर तुम्ही पाण्याची टाकी, चुन्याचा घाणा या सगळ्या गोष्टी अजून पण बघू शकता. हा किल्ला नेमका बांधला कोणी हे चित्र कागदपत्र नाही ते, पण महाराजांनी 1660-70 मध्ये या किल्ल्याची दुरुस्ती केली असं म्हणतात. हा किल्ला 7 एकर मध्ये पसरलेला आहे. मार्च 1736 रोजी पिलाजी जाधव चिमाजाप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठीची आणि सिद्धीची लढाई झाली. यातच सिद्धी मारला गेला. असा हा किल्ला मराठ्यांच्या, सिद्धीच्या आणि पेशव्याच्या खूप साऱ्या लढाईंचा साक्षीदार आहे.